निसर्गाचं हे सौंदर्यच काही वेगळं आहे। या अमेरिकन लग्नाला अमेरिकन लोकांना उन्हाळा खूप आवडतो। मिनियापोलिस मध्ये येणारे हे पहिले व्यक्ती होते। निसर्ग खूप सुंदर आहे अमेरिकेत सुद्धा। इथले लोक सुद्धा असे खूप हौशी आहेत। कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल। मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते, ज्याचे नाव आहे मोमेंट्स विथ श्वेता। आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण अमेरिकेतील सगळ्या गोष्टी मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते आहे, तर तुम्हाला खूप छान छान गोष्टी बघायला मिळतील। आज वीकेंड स्टार्ट झाला आहे, सॅटर्डे आहे आणि इकडे समर सुद्धा सुरू झालं आहे। तर इकडे सगळ्या समर ऍक्टिव्हिटीज स्टार्ट होतात, लोक बाहेर पडतात। कसं असतं की विंटरमध्ये 4 महिने घरात बसून बसून अगदी लॉकडाऊन सारखं वातावरण असतं अमेरिकेत। आम्ही जिथे राहतो तिथे मिनिसोटामध्ये खूप बर्फ पडतो, खूप थंड वातावरण असतं, त्यामुळे सगळे घरात असतात 3 ते 4 महिने। आणि नंतर समर स्टार्ट झाल्यानंतर कुणीही घरात बसत नाही, सगळ्या बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज स्टार्ट होतात समरमध्ये। वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात। सो आपण सुद्धा आज मिनिसोटामध्ये एक ठिकाणी फिरायला जाणार आहोत, ज्याचं नाव आहे मिनिहाहा फॉल्स। सो चॅनलच्या थ्रू आता मी अमेरिका तुम्हाला जवळून दाखवणार आहे। तर सुरुवात आपण आपल्या राज्यापासून करूया, जिथे मी राहते ते मिनिसोटा राज्य। अमेरिकेतील मिनिसोटा मधल्या वेगवेगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। सो आज आपण जातो आहोत मिनिहाहा फॉल्सवर। आज सकाळी साधारण हे असं वातावरण आहे, 17 डिग्री टेम्परेचर आहे। सो आपण जाण्यासाठी निघूया। सो लेट्स गो। विधान, आर यू रेडी? कुठे निघालो आपण? वॉटरफॉल। आणि नाव काय रे त्याचं? करेक्ट, मिनिहाहा फॉल्स। विधानला सुद्धा माहिती। विधान बराच टॉयज घेऊन निघाला आहे, सगळं गन बिन पण घेऊन निघाला का रे? सो चला आपण निघूया। निघायचं विधान? तर मंडळी आपण पोहोचून गेलेलो आहोत डेस्टिनेशनला। हे आपण आलो आहोत मिनिहाहा फॉल्स कडे आणि हे आहे मिनिहाहा पार्क। भारतामध्ये जेव्हा आपण एखाद्या टुरिस्ट प्लेसवर फिरायला जातो तर तिथे आपण गाडी पार्क करतो, तिथे काका दादा कोणीतरी बसलेलं असतं, ते आपल्याला रिसिट देतात आणि आपण त्यांना पे करतो, आल्यानंतर म्हणा किंवा अगोदर म्हणा। तर पार्किंग फी इथे पे करणं कसं आहे सिस्टीम ते सुद्धा ऑटोमॅटिक आहे। ते कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते। पे लॉट आहे आणि पे स्टेशन आहे। आपण जिथे पार्किंग करतोय ते पार्किंग केल्यानंतर पे स्टेशनवर जायचं आणि तिथे रजिस्ट्रेशन करून आपण पेमेंट करायचं ऑनलाईन। सो अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी अशी पार्किंग होते आणि असं ऑटोमॅटिक रजिस्ट्रेशन होऊन आपली पार्किंग फी त्यांच्याकडे जमा होते। तर ते कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। इथे पे लॉट आहे, म्हणजे तुम्ही गाडी पार्क केल्यानंतर इकडे आहे पे स्टेशन। तर ते पे स्टेशन तिथे आहे, मी तुम्हाला दाखवते। हे आहे पे स्टेशन। इथे कोणी काका वगैरे बसलेले नाही आहेत रिसिट घेऊन पेमेंट घ्यायला, आपलं आपणच सगळं करायचं हे। सो हे आपण स्टार्ट केलं आहे। यू विल नीड टू युअर लायसन्स प्लेट नंबर टू प्रोसीड। आपल्या गाडीचे डिटेल्स टाकायचे यात आणि रजिस्ट्रेशन करायचं। सो आपण 3 तासांची एंट्री केली आहे। मिनिहाहा पार्क मध्ये आलो आहोत आपण। अगोदर पार्क कसं आहे ते बघूया आणि मग पुढे जाऊया। बरंच चालायचं आहे, सो बघत बघत जाऊया। आणि आता इथे आमचं फोटोशूट सुरू आहे। विधानला फोटो काढण्यासाठी आज कन्व्हिन्स करावं लागतंय। विधानचा मूड गेला आहे, काय झालंय कोणास ठाऊक, पण विधानला फार कन्व्हिन्स करावं लागतंय की विधान प्लीज एक फोटो काढूया। हाय विधान, काय झालं? विधू काय झालं आज? विधूच्या मूडला काय झालं? आपण विधानच्या स्ट्रोलरला ब्रेक लावून टाकूया, म्हणजे विधान पुढे जाणार नाही आणि आपण फोटोशूट करूया। चला। आणि पार्क हे इतकं छान आहे। काहीतरी ऍक्टिव्हिटी पाहिजे असते, नाहीतर विधान बोर होऊन जातो। सो विधूला आता फ्लावर्स पिक करून दिले आणि आता विधू काय करणार? या इकडे विधान, ये ना पिल्लू इकडे। हे घे, हे घे, पकड, बस बस। तर आता विधानला ऍक्टिव्हिटी साठी दिलेलं आहे आणि आता बघू विधान काय करतोय। पार्क मध्ये थोडासा फोटोशूट झाला, आता आपण
वॉटरफॉल कडे जाऊया. चला. तुमच्यापैकी किती जणांना फिरायला आवडतंय ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि चला मिनी हाहा फॉल्स बघूया. तुम्ही इंडियामध्ये घरी बसल्या बसल्या मिनीसोटा मधला हा मिनी हाहा फॉल्स एन्जॉय करा. मी तुम्हाला सगळं डिटेल मध्ये दाखवते. हे इतकं छान आहे, खूप सुंदर पार्क आहे आणि खूप छान क्लीन आहे. अमेरिकेत आल्यापासून मला एक गोष्ट जाणवली की आपल्या भारतात जसं खूप सगळी ग्रीनरी आहे तशी इकडे सुद्धा खूप सगळी ग्रीनरी आहे. खूप मोठे मोठे सगळीकडे हिरवं हिरवं दिसतं छान. त्यामुळं निसर्गाची मजा बघायला वेगळीच मजा येते. हे इतकं छान आहे. वृषाल आवडलं का? वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला वृषालला फार आवडतं. फिरायला फार आवडतं. आम्हाला पण बघायला आवडतं सगळं विधानला. आणि मला पण ट्रॅव्हलिंगचा आम्हाला खूप कंटाळा आहे मायलिकांना. आपले इंडियन लोक पण तुम्हाला बरेच दिसतील फिरायला येताना. छान समर मध्ये स्प्रिंग मध्ये असे छान झाडांना बहर येतो. तुम्ही बघू शकाल किती छान छान झाडं आहेत. आणि तुम्ही फोटोज पण बघू शकाल. ही बॅक साइड आहे. आपण फ्रंट साइड न जाऊन बघूया. विधान कसा आहे वॉटरफॉल? छान छान. विधान वाट बघत होता कधी आपण वॉटरफॉल जवळ पोहोचतोय. आम्ही केरळला गेलेलो तेव्हा विधाननं फर्स्ट टाइम वॉटरफॉल पाहिलेला. पण तेव्हा तो अगदी लहान होता आणि तो कळायला लागल्यापासून फर्स्ट टाइम वॉटरफॉल बघणार आहे अमेरिकेतला. समर वेकेशन स्टार्ट झाला आहे मुलांना. सो आपल्या मुलांना घेऊन पॅरेंट्स छान टुरिस्ट प्लेस आहे हे. मुलांना घेऊन पॅरेंट्स छान येते. हॅलो हाय बाय बाय. तर बरीच गर्दी आहे. तुम्ही इथे बघू शकाल किती छान वातावरण आहे. आणि त्यांनी इकडे छोट्या छोट्या गाड्या ठेवलेल्या आहेत फिरण्यासाठी. ज्यांना पॉसिबल नाहीये ते ह्या गाड्यांमध्ये बसून फिरू शकतात. हो. आणि आपल्या इकडे जसं पार्क मध्ये छान खाण्याची काहीतरी सोय असते. असं स्नॅक्स वगैरे विकायला असतं तसं तुम्ही इथे बघू शकाल. त्यांनी स्नॅक्स विकायला ठेवले आहेत. फ्रुट्स आहेत, स्नॅक्स आहेत, फ्रुट्स ठेवले आहेत. त्यात थोडंफार स्नॅक्स आहे, ज्यूस आहे. या अशा गाड्यांमध्ये बसून आपण संपूर्ण पार्क बघू शकतो. खूप जास्त गर्दी आहे आज. आणि हा आहे मिनी हाहा वॉटरफॉल. खूपच सुंदर आहे. तुम्हाला इथून दिसत असेल. मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते. किती सुंदर आहे पाहिलं. आणि खूप प्रसन्न वाटतं अशा ठिकाणी. नकळतपणे आपला मूड खूप छान चेंज होऊन जातो. अरे किती छान छान डॉगी येतात बघ. विधान विधान डॉगी बघ किती क्यूट आहे. अरे याला इकडे काय यायचंय माझ्याकडे. ऍक्च्युली मला कुत्र्यांची खूप भीती वाटते त्यामुळे मी कुत्र्यांपासून लांब लांब पळते. आणि तो खूप छान माझ्याजवळ यायला बघतोय. से हॅलो विधान. से हाय. नको नको नको. विधानला आवडतो पण विधान टच नाही करणार कारण विधान सुद्धा थोडासा घाबरतो. ते बघ मोठा तो दादा घेऊन उभा आहे बघ ना. त्या दादाने घेतलंय बघ त्याला. निसर्गाचं हे सौंदर्यच काही वेगळं आहे. आम्ही येणारच होतो तर विचार केला की तुम्हाला सगळ्यांनाच दाखवावं मिनीसोटातला हा वॉटरफॉल.
त्यांनी किती छान एकसारखे आउटफिट सगळ्यांनी घातले आहेत. म्हणजे इथले लोक सुद्धा असे खूप हौशी आहेत. संपूर्ण फॅमिली आली आहे एकसारखे आउटफिट्स घालून. अमेरिकन्स लोक सुद्धा खूप छान आहेत. स्वतःहून बोलतात, स्वतःहून ग्रीट करतात. त्यांना बोलायला आवडतं. वृषाल तिकडे खाली जायचं म्हणता आहेत. प्रॉपर रस्ता आहे म्हणताय. बघूया जाणं शक्य आहे का विधानला घेऊन. तर आता आपण खाली जाऊयात. हो, विधानला सुद्धा जायचंय. विधानच जास्त एक्सायटेड आहे आमच्यापेक्षा. विधानची पटापट ओळख होऊन जाते इकडे. छान सगळ्यांना हाय बाय करत चालला आहे. त्याला आता आवडतंय म्हणजे हरकत नाही. मला एक मिनिट टेन्शन आलं होतं की विधानचा मूड नाहीये की काय. हे इकडे हे खाऊ विकताय हे बघून मला आपल्या वेळेचं, आमच्या वेळेचं गार्डन मध्ये जाणं आठवलं की गार्डन मध्ये जाताना असं छान खाऊ असायचा बाहेर. आई बाबा घेऊन द्यायचे आणि मजा यायची छान. ते दिवस वेगळेच होते. तुम्हाला पण लहानपणीचे दिवस आठवतात की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. हॅलो, आम्ही खाली येऊन गेलो वॉटरफॉल जवळ. सगळ्यांना सांग या वॉटरफॉल बघायला. मजा येते विधानला. लहान होतो तेव्हा आपल्याला किती क्रेज असायचं ह्या लोकांचं. फॉरेनर म्हणून काही लोक फोटो काढायला जायचे त्यांच्यासोबत. आणि आता आम्हाला इतकं सवयीचं झालंय ह्या फॉरेनर लोकांसोबत. आणि खरंच छान आहेत ही लोक. ऋषू बी केअरफुल. विधानला मज्जा येते. आणि हे आपण वॉटरफॉल जवळ येऊन गेलेलो आहोत. आलो का आपण विधान. वाव, जाऊयात तिथे खाली. कसा वाटला वॉटरफॉल. आता आपण कॅफेटेरिया मध्ये जाऊया आणि थोडंसं खाऊया. फॉरेन कंट्रीज मध्ये आपण बऱ्याच वेळा असं बघतो की आपल्यातली कला सादर करत असतात ते. विदू कसं गातायत ते. छान गाताय ना. आपल्यातली कला सादर करणं हे पण किती छान काम आहे. तर तुम्ही इकडे बघू शकाल फुले आहेत. फुल्ली ग्रो झालेले आहेत आणि किती सुंदर आहेत. किती सुंदर आहे तुम्ही बघू शकतात. आणि हा आहे त्यांचा कॅफेटेरिया. बाहेर सगळे बसले आहेत आणि हे रेस्टॉरंट आहे. सो इथे असं काही नाही आहे की तुम्ही इथं बसताय म्हणजे यांचं फूड घेतलंच पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही आणलेलं फूड सुद्धा घेऊ शकतात, खाऊ शकतात इथे बसून. तर हा आहे कॅफेटेरिया. लंच टाइम झालेलाच आहे.
सगळेजण वॉटरफॉल बघून येऊन इथे खायला बसता आहेत. छान आहे ओव्हरऑल, सगळं खूप छान आहे. तिकडे आय थिंक कोणाचं तरी लग्न सुरू आहे, अमेरिकन लग्न, तुम्हाला दिसत असेल. हे इकडे एंगेजमेंट किंवा लग्न असावं. आणि आता आपण इथे कॅफेटेरियामध्ये थोडं थोडं खाऊन आपण पुढे निघालो आहोत. सो आता आपण पार्क बघूया कसं आहे. विधान आता पुढे पार्क मध्ये चला. काय बघायचं तुला? वॉटरफॉल बघितला की आपण, काय बघायचं आता? बरं चला जाऊया. चला चला, वॉटरफॉल इथून दाखवते. चल तुला बसायचं का त्याच्यात तुला? विधान कुठे निघालात तुम्ही? ऑफिसला? अरे बापरे. सुट्टीचा एक संपूर्ण दिवस इथे घालवण्यासाठी छान जागा आहे, छान स्पॉट आहे हा. तुम्हाला ही जागा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. इथे आजोबा आजी पण इतके चिल असतात की यांना पाहिल्यावर आपल्याला कळतं की आपण आयुष्यात किती सगळे टेन्शन्स घेतो, किती छान फ्रीली राहिलं पाहिजे हे यांच्याकडे बघून आपल्याला कळतं. आणि हे सगळं एक्सपिरियन्स नाही केलं तर मग आपण काय जगलो. हे विधान आला, विधानने कॅप घातली. लेट्स गो. चला बॅक साइड न बघूया आपण वॉटरफॉल. पुन्हा एकदा जाता जाता वॉटरफॉल बघूया. आणि आता गर्दी वाढलेली आहे. आपण थोडं लवकर आलो ते चांगलं झालं, अगदी जवळून छान वॉटरफॉल बघता आला, कारण आता गर्दी खूप वाढली आहे. So here we go. विधान आता क्रँकी होतोय कारण त्याच्या झोपेची वेळ झालेली आहे. इथे प्रत्येक फॅमिली सोबत तुम्हाला खूप सगळे कुत्रे बघायला मिळतील. प्रत्येकाचे पेट्स आहेत. हे आले आपल्या समोरून. मी कुत्र्यांना खूप जास्त घाबरते. तर इथे कोणाचं तरी लग्न आहे, तुम्ही बघू शकतात. ती ब्राईड चालली आहे. तर या अमेरिकन लग्नाला आपण अमेरिकन लग्न अटेंड करूया आज. आणि यांच्या लग्नाचं वऱ्हाड तुम्ही बघू शकाल. रेडी होऊन येत आहेत सगळे लग्नाला. आणि आता आपण एक्झिट कडे जाऊया. हे इतकं सुंदर आहे, तुम्ही हे दृश्य बघू शकाल किती सुंदर आहे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल 2 झाडांना मस्त तिनं झोका लावून दिला आहे आणि ती त्यात छान झोपली आहे. छान छान कलरची फुलं, छान झाडं, खूप सगळी. इतकं सुंदर दृश्य आहे.
अमेरिकन लोकांना उन्हाळा खूप आवडतो, कारण इकडचा उन्हाळा ॲचच उन्हाळा नसतो. भारतातलं ऊन त्यांना झेपत नाही. आणि विधान आता कंटाळला आहे, कारण विधानच्या झोपेची वेळ झाली आहे. इतके मोठे मोठे पार्क्स वगैरे चालायचे असतात त्यावेळेला स्ट्रोलरशिवाय ऑप्शन राहत नाही. त्यामुळे सगळ्या पॅरेंट्सला मुलांसाठी स्ट्रोलर आणावेच लागतात, कॅरी करावेच लागतात. आणि हे आहेत कर्नल जॉन स्टीव्हन्स, ज्यांनी मिनियापोलिस सिटी स्टार्ट केली. हे फर्स्ट सेटलर इन द सिटी ऑफ मिनियापोलिस. मिनियापोलिसमध्ये येणारे हे पहिले व्यक्ती होते. तर त्यांनी मिनियापोलिस ही सिटी सुरू केली. कर्नल जॉन स्टीव्हन्स. आणि तुम्हाला हे बॅक साईडला घर दिसत असेल, हे यांचं घर आहे. ते त्यांनी तसं राहू दिलं आहे बघण्यासाठी. तुम्ही ते बघू शकाल, जॉन स्टीव्हन्स हाऊस. बर्थ प्लेस ऑफ मिनियापोलिस. हे मिनियापोलिसचं सगळ्यात पहिलं घर, जिथून मिनियापोलिस सुरू झालं. मिनियापोलिस ही सिटी म्हणजे ते पहिले व्यक्ती आणि हे पहिलं घर. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, भारतामध्ये जितकी हिरवळ आहे तितकी हिरवळ अमेरिकेत असेल का? तर तुम्हाला मी अगदी प्रत्यक्ष दाखवलं की हो, अमेरिकेत सुद्धा तेवढीच हिरवळ आहे. निसर्ग खूप सुंदर आहे अमेरिकेत सुद्धा. आणि तुम्ही इथे बघू शकाल, विधानच्या झोपेची वेळ झाली होती, सो विधू झोपून गेला आहे. कारण इतकं चालण्याची सवय नाही आणि सकाळपासून निघालो आहोत, त्याच्या झोपेची वेळ झाली की तो झोपूनच जातो. मिनीसोटा मधला हा वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.